नमस्कार. सनविवी फेसबुक समूहातर्फे आयोजित केलेली नवरात्री निमित्तची कल्पना मला भावलेली ती या प्लॅटफॉर्मवर मी सुपर्णा सहस्रबुद्धे. आज मी तुम्हाला एका नर्तकीबद्दल, जिला तुम्ही पण सगळेजण ओळखता, अशा नर्तकीची थोडीशी ओळख करून देणार आहे. मला समजलेली नृत्य ही कला 64 कलामधील सर्वात उत्कृष्ट आणि ईश्वरप्रिय कला मानली जाते. वयाच्या 8व्या वर्षी व्हेटिकनमध्ये पोप समोर एक उत्कृष्ट नृत्य सादर करून ज्यांनी आपल्या नृत्य करिअरचा प्रवास सुरू केला त्या आजच्या सिनियर मोस्ट परफॉर्मिंग आर्टिस्ट म्हणजे वैजयंतीमाला. 90व्या वर्षी अत्यंत उत्कृष्ट आणि आकर्षक असं नृत्य त्या करतात. आम्रपालीनंतर त्यांनी चित्रपट संन्यास घेतला आणि नंतर एक डान्स अकॅडमी सुरू केली. शिष्य त्यांचे म्हणतात की त्यांच्याबरोबर नृत्याची प्रॅक्टिस करणं ही एक फारच मोठी पर्वणी असते. 1982 साली त्यांना संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार मिळाला. त्यांची खासियत अशी आहे की आजही त्या सलग 2 तास नृत्य करू शकतात. ज्या वयामध्ये स्त्रियांची कंबर दुखते, सांधे दुखतात, त्या वयामध्ये 90व्या वर्षी त्या 2 तास सलग भरतनाट्यम सारखं नृत्य सादर करतात. ही फार महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. त्या नृत्य उत्सवातून भाग घेतात. संगीत आणि नृत्य या दोन्ही गोष्टी एकमेकांशी गुंफलेल्या असतात असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून त्यांनी कर्नाटक संगीत शिकलं ते त्यांचे गुरु मनक्कल सिवराज अय्यर यांच्याकडे, आणि तामिळ नृत्य शिकलं ते त्यांचे तामिळ गुरु किटप्पा रामय्या पिल्लई हे. 13व्या वर्षी त्यांनी आपलं अरंगेत्रम सादर केलं आणि त्या तिथूनच सिनेमात पण आल्या. त्यांच्या नृत्यामुळेच त्यांना सिनेमामध्ये प्रवेश मिळाला. सिनेमात त्यांनी नवनवीन नृत्य प्रकार सादर केले. प्रिन्समधील मुकाबला हमसे ना करो हे गाणं तुम्ही जरूर बघा. त्यामध्ये त्यांनी विविध प्रकारची नृत्य सादर केली आहेत. छोटीसी मुलाकात मधलं या या हिप्पी हिप्पी हे गाणं तुम्हाला नक्की आठवत असेल. ते तुम्ही आता माझी ही इन्फॉर्मेशन ऐकल्यानंतर जरूर बघा. त्यामध्ये त्यांनी उत्कृष्ट प्रकारचं एक नृत्य केलेलं आहे. आम्रपालीत तर काय एकाहून एक सुंदर उत्कृष्ट नृत्य त्यांची आहेत. हल्ली त्या डान्स ड्रामा करतात, नृत्य नाटिका. त्या म्हणतात भरतनाट्यम इन्क्लूड सो मच ऍक्टिंग, त्यामुळे अभिनय करायला मला कसला त्रास पडला नाही. 1995 साली लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार त्यांना मिळाला. पद्मश्री, कलामणी हे पुरस्कार पण त्यांना मिळाले. 1936 सालचा त्यांचा जन्म. डॉक्टर बालींबरोबर त्यांचा विवाह 1966 सालचा, आणि त्यानंतर त्यांनी आपलं सगळं जीवन नृत्यासाठी वाहून घेतलं. त्यांना दीवारसाठी विचारलं होतं, दीवारमधील निरुपा रॉयच्या भूमिकासाठी विचारलं होतं, तेव्हा त्यांनी एक खूप उत्कृष्ट डायलॉग म्हटला आहे, तो तुम्हाला मी शेवटी सांगते. त्या म्हणतात की डान्स आर्ट हॅज बिकम लेस स्पिरिच्युअल बिकॉज ऑफ द अटेम्प्ट्स टू मॉडर्नाइज इट. आय बिलीव्ह इन द प्युरिटी ऑफ आर्ट. स्वतःला सिनियर मोस्ट आर्टिस्ट असं म्हणवून घेणाऱ्या उत्कृष्ट भरतनाट्यम नृत्यांगना वैजयंतीमाला, ज्यांचा दीवार नंतर त्यांनी म्हटलेला डायलॉग, नर्तकी हमेशा नर्तकी रहती है, मैं हमेशा नृत्य नायिका रहूंगी.